एव्हरीवन, खूप दिवसानंतर माझ्या डेली डोस ऑफ नर्सिंग ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी मराठीत बनवायचं ठरवले कारण टॉपिकच तसा खास आहे, रोल ऑफ अ नर्स ॲज अ चेंज एजंट। ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला एकतर कम्युनिटी पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतो, काही वेळेला MVHS युनिव्हर्सिटीला काही वाटू शकतं, इथले पेपर इकडचे क्वेश्चन तिकडे येऊ शकतात, किंवा जर मोस्ट प्रोबॅबली तुम्ही बघितलं तर हा सोशियोलॉजीच्या पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतो SAQ म्हणून 5 मार्क्ससाठी। तर असा क्वेश्चन अचानक आल्यावरती आपल्याला कळत नाही की आपण काय लिहायचं, तर त्यासाठी मी हे माझ्या जेव्हा मी शिकत होते त्यावेळी बनवलेले नोट्स आहेत आणि ते आज मला सापडले, तर मला असं वाटते की मी याच्यावर एक व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला त्याचं गायडन्स मिळू देत। तर पहिला आपण बघूयात काय मी लिहिलं आहे। नर्स हॅव बीन सपोर्टेड टू मेक पॉझिटिव्ह चेंज इन द सोसायटी। बरोबर ना, ती काय करते, ती नेहमी पॉझिटिव्ह चेंज करण्यासाठी सोसायटीमध्ये ती कार्यरत असते किंवा काम करत असते। तर ती कुठले कुठले वेगवेगळे प्रोग्राम घेते, त्या प्रोग्रामचे फायदे काय आहेत, तर ते आपण बघूया। ठीक आहे, तर पहिला जो ती खूप डिफरंट डिफरंट प्रोग्राम्स बघून मग ती तसं मॉडिफिकेशन करत असते। तर आपण पहिलं बघूयात फॅमिली वेलफेअर प्रोग्राम। ठीक आहे, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम मध्ये आपण काय करू शकतो, तर हा एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये ती ॲडमिन लेवलला, सुपरविजन लेवलला किंवा एज्युकेशनल रोल, काउन्सिलिंग, परत वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे रिसर्च, ह्या सगळ्या गोष्टी ती प्रमोट करत असते। बरोबर, आणि ती अजून आपल्याला काय मॉडिफाय केलं पाहिजे, फॅमिली हायजिनिक कशी राहिली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ती ॲज अ चेंज एजंट म्हणूनच काम करते ना। म्हणूनच आपण फॅमिलीसुद्धा म्हणजे ती ॲज अ चेंज एजंट म्हणून काम करते, म्हणून ह्या फॅमिली वेलफेअर प्रोग्राममधून ती काय करते तर चेंज द फॅमिलीचा एखाद्या बघण्याकडे दृष्टिकोन जो वेगळा असतो तो ती पॉझिटिव्ह कसा होईल, सॅनिटेशन, हायजीन, ह्या सगळ्या गोष्टी कशा मेंटेन होतील, फॅमिली कशी हेल्दी राहील, ह्या सगळ्या गोष्टींकडे ती फोकस करते। ठीक आहे, ते दुसरं काय आहे, तर दुसरं आहे फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम। आता फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम, आता हे डोक्यात आल्यावरती बरोबर ना, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामवरती सुद्धा ती काम करते, तिचा रोल काय असतो, मेन रोल असतो, त्यामध्ये ती काय काय करते बरं, तुम्हाला काय माहिती आहे का? तर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम असं लिहायचं आणि त्याच्या खाली ती काय करते तर चेंज पॉप्युलेशन करते। कसं बरं चेंज पॉप्युलेशन करत असेल, तर ती काय करते, डिफरंट टाईपचे मदर केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, इम्युनायझेशन शेड्यूल प्लॅन करते, डिफरंट इम्युनायझेशन शेड्यूलचं इम्पॉर्टन्स ती लोकांना सांगते, त्याच्यानंतर ती कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा अजून डिफरंट क्युरेटिव्ह मेथड्स, प्रोफिलॅक्सिक सर्व्हिसेस, परत न्यूट्रिशनल काउन्सिलिंग करते मदरसाठी, किंवा एमर्जन्सी ऑब्स्टेट्रिक केअर काय असते ते सुद्धा ती फॅमिली प्लॅनिंगमध्ये सगळ्या गोष्टी सांगते। त्याच्यानंतर डिफरंट टाईपचे मॉनिटरिंग, ती डिफरंट टाईपचे ट्रेनिंग प्रोग्राम घेत असते, ह्या सगळ्या गोष्टी ती सांगत असते। आता हे पॉईंट्स मी तुम्हाला जस्ट सांगते, तर तुम्ही ते ऐकून तुमच्या नोटबुकमध्ये पॉईंट डाऊन करा, लिहून ठेवा आणि मग ते तसे तसे तुम्ही तुमचे नोट्स बनवा, कारण मी असे स्वतःसाठी लिहून ठेवलेले आणि मग मी पेपरच्या आधी मी स्वतः म्हणजे पेपर लिहायला घेतलं की आपल्याला बरोबर आठवतं। त्यानंतर ती अजून काय करते तर नर्स हॅव बीन कंट्रोल द पॉप्युलेशन टू प्लॅन द वेल्दियर फॅमिली फॉर अवर सोसायटी थ्रू फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम। बरोबर की नाही, हो की नाही, तर ती त्याचबरोबर चेंज करते, काय करते, पॉप्युलेशनला चेंज करते। ठीक आहे, नंतर थर्ड पॉईंट काय दिसतोय तुम्हाला, स्कूल हेल्थ नर्स। आता याच्यामध्ये ती काय करत असेल बरं, तर ती काय करते तर चेंज एज्युकेशन। कसं बरं चेंज एज्युकेशन ती करत असेल, तर ती जी पण मुलं आहेत त्यांचं काय करते तर हेल्थ सुपरविजन करते, त्यांच्या हेल्थची सुपरविजन करते। त्याच्यानंतर मग कशी बरं सुपरविजन करते, तर ती आपण करायचं माहिती आहे ना, आपल्याला स्कूल हेल्थ नावाचा प्रोग्राम असायचा, आपल्याला टॉपिक होता, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या स्कूलमध्ये जाऊन तिकडे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये आपल्याला टॉपिक होता, त्याच्यामध्ये आपण जाऊन तिकडे वेगवेगळ्या
डिव्हिजनमधल्या मुलांना गोळा करून त्यांचं सगळं एक्झामिनेशन करायचं, तर तेच ती करते. ती काय करते मग एक्झामिनेशन ऑफ टीथ करते, परत मग ते विजन त्यांचं क्लिअर आहे का ते बघते. त्याच्यानंतर जर तिला एखादं वाटलं की कम्युनिकेबल काही डिसिजेस आहेत बाबा, तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांना हेल्थ एज्युकेट करते बच्चू लोकांना, किंवा जे पण प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या लोकांना सांगते. तर त्याच्यानंतर अजून ती काय बरं नर्स सर्विसेस प्रोव्हाइड करते, तर ती त्यांना फूड हायजीन कसं मेंटेन करायचं, काय गुड फूड आहे मुलांच्या, किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशामध्ये जास्त आहे, ह्या गोष्टी ती हेल्थ एज्युकेट करून हे करते. आठवते तुम्हाला आपण हेल्थ एज्युकेशन किंवा हेल्थ टॉक द्यायचो, तिकडे आपल्याला मॅडम टॉपिक द्यायचे आणि ते सगळे टॉपिक हे बच्चू म्हणजे जे पण छोटे छोटे मुलं आहेत किंवा एक किशोर वयातले मुलं आहेत त्यांना सगळ्यांना ते हेल्पफुल असायचे. त्याच्यानंतर अजून ती काय करते, हेल्थ एज्युकेशन तर देते. व्हॉट इज गुड हॅबिट, व्हॉट इज बॅड हॅबिट. माझा तर एकदम फेवरेट माझ्यासाठी टॉपिक असायचा तो म्हणजे कशी दातांची काळजी घ्यायची, हे एक माझ्यासाठी असायचं. तर अशा प्रकारे ती स्कूल हेल्थमध्ये सुद्धा चेंजेस करते, म्हणजे ती चेंज द एज्युकेशन करते, राईट. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ नर्स. आपण ऑक्युपेशन हेल्थ नर्समध्ये पण काम आहे तुम्ही, त्याच्यामध्ये ती काय करते, चेंज द इंडस्ट्रीज. चेंज द इंडस्ट्रीज म्हणजे नक्की काय, तर हे बघा ऑक्युपेशन हेल्थमध्ये ती काय करते. तर थांबा, ऑक्युपेशनच्या आधी आता मी इकडे काय लिहिलं आहे, हेन्स नर्स हॅव बीन क्रिएट हेल्दियर एन्व्हायरमेंट फॉर लर्निंग इन स्कूल. बरोबर आहे ना. ती आता आपण बघितलं स्कूल हेल्थमध्ये ती काय काय करते, ती क्रिएट करते हेल्दियर आणि चांगलं एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करते टू प्रमोट पॉझिटिव्ह चेंज थ्रू स्कूल हेल्थ प्रोग्राम. करेक्ट. त्यानंतर आता काय ऑक्युपेशन हेल्थ नर्स. आता तुम्हाला वाटलं असेल बाबा याच्यात काय लिहायचं, तर काय घाबरायची गरज नाही, एकदम मस्त. ऑक्युपेशनलमध्ये काय लिहायचं, तर प्रोफेशनली ती काय करते, असिस्ट करते त्या वर्कर्सला जे पण आहेत तिकडे कामाला, बाबा त्यांची मेंटल हेल्थ कशी आहे, ते मेंटली फिजिकली कसे आहेत, काय त्यांचे रोल आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती ती बारकाईने लक्ष देते. त्याच्यानंतर केमिकल, बायोलॉजिकल जे पण केमिकल रिलेटेड काय असेल तर ते सुद्धा ती बघते. वर्क विथ लोज, जे पण काम असे एकदम करायचे म्हणून काम करतात, लूजली काम करतात, त्यांच्यावरती ती त्या गोष्टीसुद्धा ती मॅनेज करायचं काम करते. त्याच्यानंतर रोल काय आहे तिचा, तर ती एक ॲडवायझर आहे तिकडे, एज्युकेटर आहे, ती सांगते लोकांना, एज्युकेट करते. हायजेनिस्ट आहे, बाबा हायजीन किती इम्पॉर्टंट आहे हे ती त्यांना शिकवते, तिकडचे जो काम करतात त्यांना. लीडर आहे ती, रिसर्चर आहे, ती पण एक स्टुडंट आहे, ती पण कोणाकडनं तरी नॉलेज घेतलं. तर मीही माझ्या स्टुडंट पिरियडमध्ये माझ्या टीचर्सकडनं जे शिकले ते मी आज तुम्हाला यूट्यूब चॅनल थ्रू सांगते. ती काउन्सिलर आहे, इन्व्हायरमेंटलिस्ट आहे, त्याच्यानंतर रिहॅबिलिटेटर आहे, सुपरवायझर आहे. या सगळ्या गोष्टी ती ऑक्युपेशनल हेल्थ नर्स म्हणून ती करते. त्याच्यानंतर सो नर्स हॅव बीन डुईंग वंडरफुल रोल टू क्रिएट अ पॉझिटिव्ह वर्किंग एन्व्हायरमेंट, हॅव बीन मेकिंग पॉझिटिव्ह चेंजेस इन द इंडस्ट्री थ्रू ऑक्युपेशन हेल्थ नर्स, राईट. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रॅक्टिस रोल. आता प्रॅक्टिस रोलमध्ये काय, तर ती ना कम्युनिटीला किंवा इंडिव्हिज्युअलला जे पण आहेत इंडिव्हिज्युअल पर्सन त्या लोकांना ती चेंज करायचं काम करते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ती काय असते, त्यांची एकतर एज्युकेटर असते, त्याच्यानंतर ती रिसर्चर असते, ती ॲडवायझर असते. आता हे प्रॅक्टिस रोल आता मी तुम्हाला एक सांगते. फॉर एक्झाम्पल आपण समजा हेल्थ एज्युकेशन देतो आहे, तर मी जेव्हा माझी कम्युनिटी पोस्टिंग चालू होती तेव्हा मला हेल्थ टॉक द्यायचा होता. तर मला टॉपिक होता, मी ओरल हायजीन हा माझा टॉपिक आहे, पर्सनल हायजीन हा माझा टॉपिक होता. तर तिकडे कसं होतं, माझ्या कम्युनिटीच्या इकडे ते लोक ना, जे लहान मुलं होते ते आंघोळ न करता शाळेत जाणे, दात न घासणे. तर अशीच एक मुलगी होती जी खूप छान राहायची. तर मी त्या दोघींचं कंपॅरिझन त्यांना सांगितलं आणि तेव्हा त्यांना कळलं व्हॉट इज गुड हॅबिट अँड व्हॉट इज बॅड हॅबिट.
तर असे जर आपण प्रॅक्टिस करून एज्युकेट केलं एखाद्या इंडिव्हिज्युअलला, भले तिकडचे जी मुलं होते त्यांनी माझ्यातलं काही लोकांना सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या, काही लोक आज करतील फॉलो, उद्या करतील फॉलो, काही लोक लाईफ लाँग फॉलो करतील, तर त्यातले 50% लोक तरी लाईफ लाँग फॉलो करतात. एखादी गोष्ट त्यांना पटली तर ते खरंच फॉलो करतात. आणि मी नंतर कधीही जेव्हा मी परत माझी पोस्टिंग लागली तेव्हा मी पुन्हा गेलेली, तेव्हा ते खरंच खूप छान त्यांचं हायजीन मेंटेन करत होते. तर हा बदल मला जाणवला. तर हा प्रॅक्टिस रोल, म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीची त्यांना प्रॉपरली ॲडवाईज केलं, ॲडवायझर पण आहे ना ती, ॲडवाईज केलं तर ते नक्की फॉलो होतं. ठीक आहे. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर किंवा प्रायमरी हेल्थ केअर प्रोग्राम हे आपण बोलू शकतो. तर ती प्रायमरी हेल्थ केअर प्रोग्राममध्ये आपल्याला काय म्हणजे काय करते ती, तर ती हेल्थ एज्युकेटर असतेच, आपण हेल्थ एज्युकेट करतो. फूड सप्लायर असते ती, प्रॉपर न्यूट्रिशन काय बाबा तुझ्या म्हणजे बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे हे ती सांगते. प्रॉपर न्यूट्रिशन किती इम्पॉर्टंट आहे. वॉटर सप्लाय, मग ते चांगलं वॉटर सप्लाय असलं पाहिजे. ती बेसिक सॅनिटेशन पण सांगते, इम्युनायझेशनसुद्धा ती करते. कंट्रोल डिसीजेस, म्हणजे जे पण प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल डिसीज, प्रिव्हेन्शन पण करते आणि कंट्रोल पण करते डिसीजेस. कशामुळे? इम्युनायझेशन प्रोव्हाइड करून. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट करते, मायनर एलिमेंट्स काय असतील त्याच्यावरती ट्रीटमेंट करते. डायरेक्ट केअर प्रोव्हायडर आहे, टीचर आहे, एज्युकेटर आहे, सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, रिसर्चर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतरच प्रॅक्टिस रोल, ॲज अ प्रॅक्टिस नर्स किंवा प्रॅक्टिस रोल म्हणून आपण याच्यामध्ये अजून तुम्ही थोडं ॲड करू शकता. एक तर ती असिस्मेंट करते, ती वुंड केअर करू शकते, ती ECG काढू शकते, ती पॅथॉलॉजी पण म्हणजे कलेक्शन करून पॅथॉलॉजीचे सॅम्पल सेंड करून त्याच्यावरती येणारे रिपोर्ट्स तुम्हाला सांगू शकते. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्याविषयी पण ती तुम्हाला हेल्थ एज्युकेट करते, हेल्थ प्रमोशन करते, इम्युनायझेशन तर ती सगळीकडेच करते. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि याच्यावरती खूप छान नोट्स तुम्ही बनवा. माझ्याकडे अगदी एंडला काही टाईम नव्हता, त्यामुळे मला जसं जसं सुचलं तसं तसं मी हे केलेलं आहे. तर एंडला मला जे सुचले ते हे टॉपिक्स आहेत. हां, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ती काय करते, चेंज द ग्लोब. हे पूर्णच वर्ल्डला तिला चेंज करायचं आहे. त्यासाठी ती बऱ्याच गोष्टी ॲज अ चेंज एजंट म्हणून काम करते. आपण तिलाच फॉलो करतो. आणि त्यानंतरच आपण आपल्याला म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला हेल्थ एज्युकेट करतो तेव्हा ते त्या गोष्टी त्यांना पटल्या तर ते फॉलो नक्की करतात. तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट आहे. आणि ही शॉर्ट नोट पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ जर ही आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.